3 दिवसाचा खर्च झाला 11,18,000 आणि पॉलिसी होती फक्त 5 लाखाची आणि 5 लाख बोनस होता. 10 लाखाचा क्लेम तर मिळवून दिला, परंतु घरच्यांनी वरचे 1,18,000 कसे वर्षी जमा केले, हॉस्पिटलमध्ये भरले आणि उपचार पूर्ण होण्यापूर्वीच त्या हॉस्पिटलमधून काढून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट. हे असं का बरं झालं? सरळ आहे, पॉलिसीची रक्कम कमी होती. मित्रांनो, आम्ही मेडिक्लेम पॉलिसी समजत असताना नेहमी सांगत असतो की कमीत कमी तुमच्या मेडिक्लेमची जी पॉलिसी आहे ती 50 लाखाची आहे. परंतु बरेचसे लोक नकार देतात. त्याच्यामागचं कारण एकच आहे की मेडिक्लेमचा प्रीमियम हा जास्त वाटतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, मेडिक्लेमचा प्रीमियम हा तुमच्यासाठी खर्च नसून आपण आपल्या आरोग्यावर केलेली एक गुंतवणूक आहे. बरेचसे लोक पॉलिसी घेताना काय करतात, 5 ते 10 लाखाचीच पॉलिसी घेतात. परंतु विचार करा, मेडिकल इन्फ्लेशन 12 ते 15% वाढतंय. ही तुमची 5 किंवा 10 लाखाची पॉलिसी तुम्हाला खरंच उपयोगी पडणार आहे का, याचा विचार करा. बऱ्याच हॉस्पिटलमध्ये काही लिमिटेशन्स असतात. त्यांचा रूम रेंट हा जास्त असतो किंवा जे पॅकेजेस असतात ऑपरेशनचे म्हणा किंवा काही आजारासाठी त्यांनी पॅकेज म्हणून दिले, हे पॅकेजेस सुद्धा मोठ्या रकमेचे असतात. शिवाय पॉलिसीमध्ये जर 4 मेंबर असतील, हसबंड आणि 2 मुलं, आणि एकाला जर ती 5 ते 10 लाख रुपये लागले, तर मग इतर फॅमिली मेंबरचं काय होईल, याचा सुद्धा आपण विचार करायला हवा. म्हणून पॉलिसी घेते वेळेस शक्य होईल तेवढ्या मोठ्या रकमेचीच पॉलिसी घेणार. जर तसं शक्य नसेल तर इतरही काही पर्याय आहेत, ते आपण पाहिले पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे तर शक्य होईल तर मोठ्या सम ॲश्युअरचीच पॉलिसी घ्या. जर पॉसिबल नसेल तर सुपर टॉपअप सारख्या काही पॉलिसी असतात, त्याचा प्रीमियम कमी असतो परंतु सम ॲश्युअर ही मोठी असते. फक्त होतं काय की पहिले काही क्लेम रक्कम ही त्या पॉलिसी मिळत नाही, ज्याला आपण डिडक्टेबल करतो. दुसरा प्रकार असतो डिडक्टेबल सम ॲश्युअर्ड प्रकारच्या काही पॉलिसी असतात. तर अशा काही पॉलिसी घेऊन ठेवा, परंतु शक्य होईल तेवढी मोठी पॉलिसी घेऊन ठेवा.